अहिल्यानगर जिल्ह्यातील वडारवाडी ग्रामपंचायतीचे तत्कालीन प्रशासक R.A. माळी यांच्या कार्यकाळातील कथित अनियमिततावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. पॅन्थर्स भीम संग्राम सामाजिक संघटनेने नाशिक विभागीय आयुक्तांकडे निवेदन सादर करून माळी यांच्यावर सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या निवेदनानुसार वडारवाडी ग्रामपंचायतीच्या 2022-23च्या लेखापरीक्षण अहवालात महिला व बालकल्याण, मागासवर्गीय निधी तसेच अपंग कल्याण निधी खर्च न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई, निलंबन तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अहवाल सादर करण्यात झालेला विलंब आणि बदली प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. संघटनेचे अध्यक्ष छानराज उत्तम क्षेत्री यांनी दिलेल्या निवेदनात 30 जुलै 2026 पर्यंत योग्य ती कारवाई न झाल्यास 3 ऑगस्ट 2026 रोजी आयुक्त कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासक म्हणून कुचकामी ठरलेले श्री R.A. माळी यांची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा मुख्य कार्यकारी नोंदवा या मागणीसाठी दिनांक 3/8/2026 रोजी मी आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी उपोषणात बसणार आहे. याची थोडक्यात हकीकत अशी आहे की श्री R.A. माळी हे वडारवाडी तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी प्रशासक म्हणून होते. त्या काळामध्ये तब्बल 2 वर्षामध्ये लाखो रुपयाचा निधी त्यांनी कुठेही खर्च केलेला दिसून आलेला नाही. तशा पद्धतीची ऑडिट नोटमध्ये नोंदी आलेल्या आहेत. एवढं असून देखील त्यांच्यावर कुठलीही कारवाई प्रशासनाने झेडपी प्रशासनाने केलेली नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की मान्य आयुक्त साहेबांनी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. माझ्या माहितीनुसार गटविकास अधिकारी अहिल्यानगर यांनी लेखी आदेश काढले होते की 30/4/2026 पर्यंत यांची कारवाई करण्याचे आदेश करावेत. परंतु तशा पद्धतीने कारवाई आजपर्यंत काही झालेली नाही. आणि म्हणून या व्यक्तीनं बदली देखील नियमबाह्य केली आहे. यांची बदली होऊ नये त्यासाठी असणारे निकष अटी आम्ही मुख्य कार्यकारी अहिल्यानगरला दिले होते. पण त्याने देखील विचारात न घेता या माणसाची नियमबाह्य बदली करण्यात आली आहे. त्या बदलीचं देखील चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण नियमबाह्य बदली करून 2023चे कागदपत्र दाखवून आज बदली केली आहे आणि ही बदली टोटली नियमबाह्य आहे. म्हणजे या व्यक्तीकडून शासनाची फसवणूक झाली आहे. आणि म्हणून या व्यक्तीची जाहीरपणे चौकशी करून त्या चौकशीच्या अहवालानुसार ऑडिट पॉईंटनुसार या व्यक्तीवर जास्तीत जास्त कारवाई होणं गरजेचं आहे. मला तर असं वाटतं की या व्यक्तीला शासनानं डायरेक्ट निलंबित करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या निलंबित करावं, त्यांची चौकशी करावी, गुन्हा दाखल करावा या मागणीसाठीच आम्ही नाशिक आंदोलन करणार आहोत.